नमस्कार महाराष्ट्र। शेतकऱ्यांना मोठी मदत निधी जाहीर। शासन निर्णय 4 मार्च 2024 रोजीचा हा निर्णय आहे बंधूंनो। काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। शंका असल्यास कमेंट करून लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। मंडळी, आनंदाची बातमी, आपला चॅनल हा खऱ्या बातम्या दाखवण्यामुळेच एकूण 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडित आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे, म्हणून आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मोफत असते, पण आमच्याकरिता अशा प्रकारचे विश्वासार्ह व्हिडिओ बनवण्याकरिता मदत होत असते। तर मंडळी, चला, बळीराजाचे पुत्र असाल तर नक्कीच चॅनलला शेअर कराल, सबस्क्राइब कराल। तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील शेतकऱ्यांना माहे, डिसेंबर व जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पाऊस ज्यामुळे शेती पिकाचे नुकसान या मदत देण्यासाठी निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्याबाबत महसूल व वन विभागाकडून 4 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्य शासनाकडून अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास त्या हंगामाच्या पुढील हंगामाच्या उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यात येते। सदरच्या निर्णयान्वये माहे, डिसेंबर 2023 व जानेवारी 24 या कालावधीत राज्यात अवेळी पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरता सदर शासन निर्णयानुसार 2467.37 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। खाली नमूद केल्याप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व लाभार्थ्यांना माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरून सदर कारवाई 1 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। निधीचा तपशील याप्रमाणे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्रहो। नाशिक, नागपूर आणि गोंदिया अशा तीनही विभागीय आयुक्तांकडून हे प्रस्ताव आपल्याला जमा करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर ज्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता मागील पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी मदत दिली आहे, त्याच क्षेत्रातील याच शेतपिकांच्या नुकसानीकरिता या हंगामामध्ये पुन्हा मदत देण्यात येत नसल्याची खात्री करण्याचे निर्देश सदर निर्णयान्वये देण्यात येत आहे। तसेच शासन निर्णय महसूल 27 मार्च 23 व 1 जानेवारी 24 नुसार जिरायत पिके तसेच बागायत पिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसान मदतीकरिता विविध दरानुसार जास्तीत जास्त हेक्टर मर्यादित असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या संदर्भात महसूल व वन विभागाकडून दिनांक 4/3/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। काही शंका असल्यास कमेंट करून नक्की लिहू शकता। चॅनल माझा नाही, आपला आहे, त्यामुळे विश्वासार्ह बातम्याकरिता तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राइब कराल। धन्यवाद महाराष्ट्र, थँक्यू।